श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवारच्या करण्याच्या खूप सुंदर अशा उपाय आणि सेवा मी आज सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ खूप जणांनी पाहिलेला नाहीये तर आवर्जून जाऊन सकाळचा व्हिडिओ बघा, ज्यामध्ये शुक्रवारी माता लक्ष्मीच्या देवळामध्ये काय अर्पण करायचं किंवा माता लक्ष्मीसाठी प्रत्येक शुक्रवारी कोणत्या सेवा करायच्या म्हणजे आपल्या आयुष्यात प्रगती होते, भरभराट होते, सुख संपत्ती, धनलाभ या सगळ्या गोष्टी घडत जातात। शिवाय कर्म कष्ट सोबत गरजेचेच आहेत, पण काही उपाय आणि काही सेवा यामुळे आपल्याला आपलं नशीबही साथ देतं आणि आशीर्वादही राहतो माता लक्ष्मीचा। त्यासाठी सकाळचा व्हिडिओ जरूर बघावा। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, उद्या आहे शुक्रवार आणि उद्या साखरेच्या डब्याची एक रेमेडी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी 2-3 रेमेडी सांगते, त्याही करा। कुठल्याही रेमेडीला वेळ पैसा काही लागणार नाहीये, फक्त तुम्हाला मनोभावे त्या करायच्या आहेत। आता शुक्रवार म्हटलं की मी तुम्हाला नेहमी सांगते की माता लक्ष्मीच्या जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। एक कापूर घ्यायचा आहे, एक मोठा कापराचे 4-5 तुकडे करायचे आहेत, कापूरदाणीमध्ये ठेवायचे आहेत। त्यामध्ये 5 लवंगा ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे। सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा लवंगा ठेवून माता लक्ष्मीची सकाळी आणि संध्याकाळी अशी आरती करायची आहे। आरती कुठली करावी तर मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये किंवा वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये जी माता लक्ष्मीची आरती आहे ती आरती आपल्याला करायची आहे। यामुळे घरामध्ये खूप जास्त प्रसन्नता येते, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी भरभराट होते। लवंगांचा जो सुगंध असतो तो माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये चिरकाल वास करते। सगळ्यांना माहिती आहे की माता लक्ष्मी किती चंचल आहे, त्यामुळे आपल्याला तिला सांभाळून ठेवणे, तिला आपल्या घरामध्ये ठेवणे हे आपलं सगळ्यात मोठं काम आहे। त्यामुळे लक्षात ठेवा की माता लक्ष्मीला सांभाळण्यासाठी किंवा माता लक्ष्मी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा महिन्याचा इन्कम किमान आहे एवढा राहावा, कमी होऊ नये, तर तुम्हाला सेवा करणे आलेच आले। उपाय हे करावेच लागतील। सेवा आणि उपाय केल्यामुळे तुम्हाला या गोष्टी कळून येतील की आपला इन्कम एक वेळ वाढेल पण आपला इन्कम कमी होत नाहीये हे तुम्हाला जाणून येईल। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या संध्याकाळी घरात थोडी दालचिनीची पावडर करून ठेवा, कारण सकाळच्या पण व्हिडिओमध्ये मी दालचिनीच्या पावडरचा उपाय सांगितलेला आहे। संध्याकाळी तुमचं झाडून पुसून झालं, स्वच्छ पुसून म्हणजे झाडून झालं, संध्याकाळी एकदा आपण झाडून घेतो, ते झाडून झालं की तुम्हाला उजव्या हातामध्ये मध्यभागी दालचिनीची पावडर घ्यायची आहे। घराच्या बाहेर उभं राहायचं आहे। कुठं? घराच्या बाहेर उभं राहायचं आहे। 11 वेळा ओम श्रीम श्रीये नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती जी पावडर आहे ती घराच्या बाहेरून अशी आतमध्ये फुंकायची आहे। आतमध्ये फुंकर मारून सगळ्या त्या हॉलमध्ये ती झाली पाहिजे। त्यानंतर झाडायचं नाही, त्याच्यावर पाय पडला चालेल, दुसऱ्या दिवशी त्याला झाडून घ्यायचं आहे। या उपायामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रचंड आपल्याकडे आकर्षित होते आणि बघाल तुम्ही की या दिवशीपासून हा उपाय केल्याने, प्रत्येक शुक्रवारी हा उपाय केल्याने तुमच्या घरात हा म्हणता किती प्रगती होत जाते ते। तिसरा जो उपाय आहे तो पर्समध्ये तुम्हाला शुक्रवारपासून दालचिनी ठेवायची आहे। दालचिनीचा एक तुकडा तुम्हाला एखाद्या कागदात किंवा एखादी जिपलॉकची बॅग असते त्यामध्ये घालून पर्समध्ये ठेवायचा आहे। सोबत 5 लवंगा आणि 2 वेलची ठेवल्यात तरीही खूप चांगला रिझल्ट येतो। तर पर्समध्ये तुम्हाला काय करायचं सांगते, एक दालचिनीचा तुकडा, 5 लवंगा, 5 वेलदोडे म्हणजे इलायची, वेलची ज्याला म्हणतो, हे सगळं आधी माता लक्ष्मीला पूजा झाल्यावर अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी तू माझ्या घरात राहा, मी तुझं नेहमी स्वागत करेन, मी तुझे सगळे नियम पाळेन आणि जसं माता लक्ष्मीला आवडतं तसं मी घरात वातावरण ठेवेन। हे आपल्याला माता लक्ष्मीला वचन द्यायचे आहे आणि त्यानंतर 1-2 तासांनी त्या वस्तू उचलून एखाद्या कपड्यामध्ये किंवा जिपलॉकच्या बॅगेमध्ये, लाल कपड्यामध्ये गुंडाळा किंवा जिपलॉक बॅगेमध्ये ठेवून ते आपल्या पर्समध्ये, पतीच्या पर्समध्ये असे ठेवायचं आहे। यामुळे सुद्धा
खूप छान रिझल्ट येतो. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आता परत पैसा कमी पडू लागला, तेव्हा या पहिल्या गोष्टी विसर्जन करायच्या आहेत आणि दुसऱ्या वस्तू पुन्हा तशा सिद्ध करून ठेवायच्या आहेत. काहीही याला खर्च आहे का सांगा मला? काहीही नाहीये. उद्या शुक्रवार आहे, उद्या संध्याकाळपासून माता लक्ष्मीची अजून एक सेवा तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे कमलात्मक मंत्र. माता लक्ष्मीचा सगळ्यात जबरदस्त जर कुठला मंत्र असेल तर तो कमलात्मक मंत्र, जो स्फटिक माळेवर केला जातो. स्फटिक माळेवरच केला जातो किंवा नसेल तर कमळगट्ट्याच्या माळेवर, पण जर लवकर रिझल्ट पाहिजे असतील तर स्फटिक माळेवर केला जातो. आपल्याकडे स्फटिक माळ उपलब्ध आहे. 77 57 94 94 41 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. तुम्हाला ओरिजिनल स्फटिक माळ, काचेच्या बाजारात 100-200ला मिळतात त्या नाही, ओरिजिनल स्फटिक माळ मिळून जाईल. जर हवे असेल तर मागवू शकता. स्फटिक माळेवर संध्याकाळी धूप दीप देवापाशी लावून, म्हणजे छान तुपाचा दिवा, गुलाबाची अगरबत्ती किंवा गुलाबाचा धूप लावायचा आणि जी माळ आहे ती हातात घेऊन तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम श्रीम ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम ह्रीम श्रीम ह्रीम ओम श्री महालक्ष्मी नमः. हा आहे कमलात्मक मंत्र. यात थोडाफार कोणाचा तरी बदल असतो, थोडा इकडं तिकडं असतो, जसा तुम्हाला जमतो तसा म्हणा. मी या पद्धतीनं म्हणते. प्रत्येक शुक्रवारी 11 माळी जर जप केला तर तुम्हाला इतका रिझल्ट जाणवेल. 11 माळी नाही जमला, घाबरून जाऊ नका. 1 माळ करा पण मनापासून करा. 1च माळ करा पण मनापासून करा. आता ज्यांना उद्या पिरियड आहे, काही कारणानं नाही जमणार आहे, त्यांनी पुढच्या शुक्रवारपासून सुरुवात करा. प्रत्येक शुक्रवारी हे नियमच ठेवायचा की कपाळी कुंकू लावायचं, लक्ष्मीला कुंकू लावायचं आणि भर तिन्ही सांजला 6:45ला हा मंत्र म्हणायला बसायचं. बघा तुम्ही की काय होतं ते. आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं 16 वेळा. मोजून 5-10 मिनिटात म्हणून होतं 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम. तर तुम्हाला ह्या सगळ्या सेवा उपाय जे सांगितले आहेत ते उद्या करायचे आहेत. शेवट जाता जाता सांगते की साखरेचा जो डबा आहे, साखरेचा डबा जो तुम्ही वापरता रोजच्या चहाला, तो नाही. ज्यात तुम्ही स्टोअर करून ठेवता साखर, म्हणजे महिन्याची 3-4 किलो 5 किलो ज्यात आपण साखर ठेवतो, त्यात तुम्हाला लाल कपड्यामध्ये 1 रुपयाचा 1 कॉईन किंवा चांदीचा 1 कॉईन, 5 लवंगा आणि 5 वेलदोडे ह्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे. आणि ही जी पोटली आहे ही महालक्ष्मीच्या चरणांपाशी ठेवून महालक्ष्मी आणि विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरी तुम्ही दोघंही चिरकाळ म्हणजे कायमस्वरूपी वास करा. मी तुमचं नेहमी स्वागत करेन आणि मी तुमची नेहमी सेवा करेन. हे त्यांना वचन द्यायचं आहे, संकल्प करायचा आहे की मी सेवा करेन. आता विष्णुदेवांची सेवा म्हणजे काय? व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं. जितकं जमेल तितकं करा. रोज 1दा करा, 3दा करा, 5 वेळा करा, 16 वेळा करा, 21 वेळा करा. जसा तुम्हाला वेळ मिळेल तशा सेवा करा. हे बघा, इकडं तिकडं बसण्यापेक्षा किंवा कुणाच्यात तरी जाण्यापेक्षा किंवा डोक्यात कुठलं तरी टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा सेवा करा. या सेवांमुळे तुम्हाला लाभ घडेल आणि भरपूर लाभ तुम्हाला होतील आणि शिवाय तुमच्या घरात भरभराट होईल. आता ही जी पोटली आहे ती माता लक्ष्मीच्या चरणी तुम्ही ठेवली, ती 1 तासाभरानं उचलायची, प्रार्थना करायची, ती हातात घ्यायची. ओम श्रीम श्रीयेन महा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 5 मिनिटं जप करायचा, त्याला धूप दाखवायचा आणि ही साखरेच्या डब्यात एकदम खाली घालून ठेवायची. जेव्हा ती साखर संपेल तेव्हा तीच पोटली पुन्हा खाली ठेवायची, त्याच्यावर साखर भरायची. 3-4 महिन्याने या पोटलीतलं साहित्य फक्त बदलायचं. हा एक उपाय करून बघा. अनुभवसिद्ध उपाय सांगते मी, जे सांगते ते अनुभवसिद्ध उपाय सांगते, ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगते. हे कधीही फेल जाणार नाहीत असे उपाय मी तुम्हाला सांगते. तर अवश्य करून बघा. नवीन वर्षी खूप सुंदर सुंदर उपाय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. उपाय, सेवा, काहीही नाव देऊ शकता याला, जे केल्याने आपल्या घरामध्ये कायमच पैसा खेळता राहील, भरभराट राहील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमः. श्री स्वामी समर्थ.